नमस्कार सर्वांचे। आज आपण पोलीस भरतीसाठी मराठीचा काय व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे हे पाहणार आहोत। पहा, मराठी विषयासाठी एकूण 25 गुण असणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे तुम्ही नोट करून ठेवायचं आहे। तर पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या अभ्यासक्रमामध्ये शब्दसंग्रह आणि व्याकरण या दोन्ही घटकांचा समावेश असतो। यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तसेच वाक्यप्रचार, म्हणी हे तुम्हाला पाठांतर करायचं आहे। पहा, हे घटक तुम्हाला मार्क आणून देणारे आणि अत्यंत सोपे असे पाठांतरासाठी विषय घटक आहेत। पहा, तर तुम्हाला याचा परत परत सराव करायचा आहे व पाठांतर करायचं आहे। दररोज तुम्ही म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांचा सराव करायचा आहे, म्हणजेच वाचन करून परत परत रिव्हिजन करायची आहे। अत्यंत तुम्हाला याच्यातून मार्क आणून देणारा घटक आहे। तसेच व्याकरणामध्ये आता हे झालं शब्दसंग्रह, मराठीचं पूर्ण हे शब्दसंग्रहामध्ये येतं। तसेच मराठीचं व्याकरण याचा तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर मराठी व्याकरणामध्ये म्हणी, लिंग, वचन, काळ, विभक्ती, प्रयोग, समास, अलंकार यांसारख्या घटकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये सर्व व्याकरण आलं पाहिजे। कोणतं, तर लिंग, वचन, काळ, विभक्ती, प्रयोग, समास, अलंकार आणि शब्दांच्या जाती। महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्या शब्दांच्या जाती आहेत त्या देखील आल्या पाहिजेत। तर याचं तुम्ही एक वहीवर लिहून काढा आणि याचा घटकांच्या नुसार तुम्ही पूर्ण अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण यावरती अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्नसंच आहेत, पहा, तर तेही पाहायला विसरू नका। धन्यवाद।